नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. सर्वोच्च न्यायालयानं एका वैवाहिक वादाच्या प्रकरणामध्ये पतीला एक रकमी 5 कोटी रुपये पोटगी पत्नीला देण्याचे आदेश दिले. 10 वर्षापासून ही केस न्यायालयामध्ये सुरू होती, ज्याचा उल्लेख स्वतः सर्वोच्च न्यायालयाने मॅट्रिमोनियल बॅटल म्हणजेच वैवाहिक महाभारत असा केलेला दिसून येतो. तर या प्रकरणामध्ये पती पत्नी आणि मुलांना सांभाळण्यास तयार नव्हता, पोटगीची रक्कम देण्यास तयार नव्हता आणि विविध सबबी आणि कारणं सांगून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. सर्वोच्च न्यायालयानं ही बाब गंभीरपणे घेतली आणि या केसमध्ये पतीने पत्नीला 5 कोटी रुपये एक रकमी द्यावेत असा आदेश देण्यात आला. आता हा आदेश देत असताना सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की पतीची पत्नीला आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे. पत्नी शिकलेली असो की नसो, पत्नी नोकरी करत असो की नसो, नवऱ्याची जबाबदारी पत्नीप्रती आणि मुलांप्रती सर्वप्रथम असली पाहिजे आणि म्हणूनच या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं 5 कोटी रुपयांची पोटगी आणि तीही एक रकमी देण्याचा आदेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या केसच्या माध्यमातून पोटगी संदर्भातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींवरती न्यायालयाने प्रकाशही टाकला आणि जे लोक पोटगी देण्यास तयार नाहीत, म्हणजे घटस्फोट तर हवा आहे पण पोटगी देण्यास जे तयार नाहीत अशा लोकांवर ताशेरे ओढण्याचं काम सुद्धा न्यायालयानं केलेलं दिसून येतं. नमस्कार.